अजितदादांच्या जयंतीच्या निमित्तानं आम्ही सप्ताह साजरा करतो आहोत। आजचा हा 6वा दिवस। या 6व्या दिवशी आम्ही हा दिवस एकल महिलांना समर्पित केलेला आहे। शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये, अहिल्याबाई होळकरांच्या या देशामध्ये, महात्मा फुलेंच्या या देशामध्ये कोणतीही महिला हे विधवा नाही, परित्यक्ता नाही, घटस्फोटिता नाही, तर तिला सन्मानानं एकल म्हटलं पाहिजे, हा आमचा आग्रह आहे। आणि ते करत असताना तिला तिच्या पायावर सक्षमपणे उभं केलं पाहिजे। तिला तिच्याकडे असणाऱ्या कलागुणांवर आधारित उद्योग दिला गेला पाहिजे, ही आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मनशा आहे। स्वर्गीय अजितदादांना हे मनापासून वाटायचं आणि म्हणून आदितीताईंना सांगून त्यांनी एकल धोरण तयार केलं आणि ते करायसाठी त्यांनी आग्रह धरला। त्यामुळे या जिल्ह्यातल्या 1,35,000 फक्त ग्रामीण भागातल्या, अजून शहरी आणि नगरपालिका क्षेत्रातलं सर्वेक्षण बाकी आहे। माझ्या माहितीप्रमाणे 2.25 लाखापेक्षा कमी महिला एकल या जिल्ह्यामध्ये नाहीत। त्या सगळ्यांना एकत्रित करत त्यांना न्याय देण्याचं काम म्हणजेच अजितदादांना खऱ्या अर्थानं अभिवादन, आणि ते आम्ही प्रामाणिकपणे करू आणि त्याची सुरुवात आजच्या या एकल मेळाव्याने झाली। आजच्या एकल मेळाव्यासाठी किती महिलांचा प्रतिसाद होता? किती संख्या, किती महिला आल्या? संपूर्ण 15ही तालुक्यांमधून ह्या महिला आलेल्या आहेत। या प्रातिनिधिक स्वरूपामध्ये त्यांचा आम्ही काही ग्रुप बनवलेले आहेत, त्या भागामधून त्या प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आलेल्या आहेत। आज ह्या 700 पेक्षा जास्त महिला आज इथे आलेल्या आहेत आणि त्यांच्या तालुक्यामध्ये पुढे आम्ही हे मेळावे असेच घेणार आहोत। हे नक्कीच खूप महत्त्वाचं आहे की अनेक विषय असताना सुद्धा एकल महिलांच्या विषयाला ज्या प्रकारचं महत्त्व आज दिलं गेलं आणि प्राधान्य दिलं गेलं ते मला जास्त महत्त्वाचं वाटतं। कारण समाजामध्ये स्त्रिया आधीच वंचित आणि त्यातल्या एकल महिला ह्या अधिकच गरजू आणि त्यांचे प्रश्न अधिक गंभीर असतात। जळगाव जिल्ह्यामध्ये 1,35,000 एकल महिला सर्वेक्षणामध्ये आढळल्यात। तर या महिलांना केवळ एकत्र करून कार्यक्रम साजरा करण्यापेक्षा त्याला रोजगाराची जी दिशा आज प्रतिभाताई शिंदेंनी दिली ती मला जास्त महत्त्वाची वाटते की केवळ सरकारी योजना तर महिलांना मिळायलाच पाहिजेत, पण त्याबरोबर या महिला स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी शासनाच्या विविध योजनांचा उपयोग करून आणि आपल्या संघटनेच्या माध्यमातून या महिला स्वतःच्या पायावर उभं करणं हा अजितदादांच्या जयंतीनिमित्तचा संकल्प मला जास्त महत्त्वाचा वाटतो। मी हिरंब कुलकर्णी, सौ एकल महिला समिती नावाचं एक नेटवर्क आम्ही एकल महिलांच्या संदर्भामध्ये चालवतो। ते राज्याच्या 120 तालुक्यांमध्ये काम करतं आणि या धोरण समितीचा मी सदस्य आहे। आमच्यासाठी धोरण निर्माण केलेलं आहे, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा। सरकार तुमच्या मागे आहे, पण तुम्ही घाबरून जाता कामा नये। मी कॉलेजमध्ये शिकत असताना परित्यक्त्या महिला म्हणजे नवऱ्याला सोडून देणाऱ्या महिलांचा औरंगाबादला एक परिषद घेतली होती आणि तेव्हा त्या सगळ्या महिला मला नवऱ्याला सोडून दिला, मला नवऱ्याला सोडून दिलं सांगायच्या। तेव्हा आमच्यातली एक भगिनी उठून उभी राहिली आणि ती म्हटली, अरे काय नवऱ्याला सोडून दिलं म्हणतात? म्हणा की मी कात टाकली, नागिन जेव्हा कात टाकते तेव्हा तिचं रूप अधिक प्रखर होतं आणि ती अधिक चांगली सरसर दिसते, तसं म्हणा। तुम्ही सगळ्यांनी
उतरला पाहिजे. पण आपल्या हातात असतं काही, आपल्या हातात नसतं. डॉक्टरच्या हातात नव्हतं तर तुमच्या काय हातात असेल. आणि आपल्याला दाखवून द्यायचंय एकटी महिला जेव्हा उभा राहते तेव्हा इंदिरा गांधी बनते, एकटी महिला उभी राहते अहिल्याबाई होळकर बनते, एकटी महिला उभी राहते महाराष्ट्राची पहिली उपमुख्यमंत्री बनते. हे आपल्याला दाखवून द्यायचं आहे. आणि म्हणून आमची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पक्ष जाऊ द्या, पक्ष तर आहेच आमचा, पण आमच्या बरोबर मग बडगुजर सर असतील पक्षाच्या पलीकडे, हे सगळे सरकारी अधिकारी असतील, हेरम भाऊ असतील, आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत. आणि ह्या माझ्या सगळ्या तरुणी ज्या आहेत आमच्या पक्षाच्या नेत्या, त्याही सगळ्या तुमच्या बरोबर आहेत. 29 ऑगस्टला रक्षाबंधन आहे, बरोबर आहे का तारीख? 29 ऑगस्टला रक्षाबंधन आहे. प्रत्येक तालुक्यामधल्या किमान 10 बहिणींचा उद्योग तेव्हाच उभा राहायला पाहिजे, हीच खरी अजितदादांना अभिवादन असेल. आणि हेरम भाऊ म्हणाले तसं पुढच्या वर्षी इथल्या ज्या ज्या महिला योजनेच्या याच्यामध्ये बसतात, ज्यांना ज्यांना काम करायचं आहे, त्या सगळ्या महिलांना उद्योग उभा करून त्याच महिला पुढच्या वर्षी स्वतःच्या खर्चानं अजितदादांच्या जयंतीचा कार्यक्रम घेतील आणि अभिवादन सभा घेतील. हा शब्द हेरम भाऊ आम्ही तुम्हाला देतो.